नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर. मंडळी, सुबोध भावेचा एक निर्णय हा चित्रपट आज रिलीज झालेला आहे आणि त्यामुळेच आज या चित्रपटाचा आपण रिव्ह्यू करूया. या रिव्ह्यू नंतर हा चित्रपट पाहायचा की नाही हा निर्णय घ्यायला तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर मंडळी, आता बघूया या चित्रपटाची स्टारकास्ट. तर या चित्रपटामध्ये सुबोध भावे, मधुरा वेलणकर साटम, कुंजिका काळवीट, श्रीरंग देशमुख, विक्रम गोखले, मंगल केंकरे, सुहास जोशी, मुग्धा गोडबोले, शरद पोंक्षे आणि सीमा देशमुख. तर ही सगळी तगडी स्टारकास्ट या सिनेमामध्ये आहेत आणि त्यामुळेच तगडी स्टारकास्ट असल्यामुळेच या सिनेमाकडून खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षाही आहेत. तर मंडळी, या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत श्रीरंग देशमुख आणि यांनीच या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती सुद्धा केलेली आहेत. तर मंडळी, या चित्रपटाची कहाणी आपण थोडक्यात बघूया. तर स्पर्म डोनेट हा विषय घेऊन हा चित्रपट आलेला आहे. तर स्पर्म डोनेटचा जेव्हा विषय निघतो त्यावेळेस आपल्याला आयुष्यमान खुरानाचा विकी डोनर हा चित्रपट आठवतो. बॉलिवूडमध्ये हा प्रयोग अगोदर झालेला आहे, पण मराठी इंडस्ट्रीमध्ये हा नवीनच प्रयोग आहे आणि स्पर्म डोनेट या विषयाशी संबंधितच हा एक निर्णय आहे. तर मंडळी, याची कहाणी अशी आहे की डॉक्टर ईशान यांचं पात्र साकारलंय सुबोध भावे यांनी आणि त्यांची अगोदरची पत्नी म्हणजे घटस्फोटा अगोदरची पहिली पत्नी असते ती म्हणजे डॉक्टर मुक्ता. तर यांचं पात्र साकारलं आहे मधुरा वेलणकर यांनी. आणि डॉक्टर ईशान यांची दुसरी पत्नी आहेत मानसी, हिचं पात्र साकारलं आहे कुंजिका काळवीट यांनी. तर मानसी आणि ईशान यांचा संसार हा सुखाचा चालू आहे, त्यात काही दुःखाचे प्रसंगही येतात. तर चित्रपट जसं जसं पुढे जातो त्यात अचानक पुढे एक असा टर्निंग पॉईंट येतो, म्हणजे एक असं वळण येतं की ज्यामध्ये डॉक्टर ईशानची पहिली पत्नी असते डॉक्टर मुक्ता, हिला खूप एकटं पडल्यासारखं वाटतं आणि तिला असं वाटतं की तिलाही बाळ असावं. तर ती यासाठी डॉक्टर ईशान याच्याकडे स्पर्म डोनेट करण्याची मागणी करते, कारण तिला बाळ जे पाहिजे असतं ते फक्त डॉक्टर ईशान यांच्याकडूनच पाहिजे असतं, कारण ते तिचे पहिले पती असतात. तर त्यामुळे ती स्पर्म डोनेट करण्याविषयी मागणी करते. तर मग आता डॉक्टर ईशान हे स्पर्म डोनेट करणार का, किंवा याचा डॉक्टर ईशान आणि मानसी यांच्या संसारावर काय परिणाम होणार, किंवा मानसी या सर्व गोष्टींना परवानगी देणार का, तर हे सर्व तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहेत. तर मंडळी, ही होती या चित्रपटाची थोडक्यात कहाणी. तर हा चित्रपट आता तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे की नाही यासाठी आपण करूया या चित्रपटाचा रिव्ह्यू. तर स्पर्म डोनेट हा विषय विकी डोनर या चित्रपटामध्ये अगोदरही हाताळण्यात आलेला आहे, पण दोन्ही चित्रपटांची कहाणी वेगळी आहे. विकी डोनरची कहाणी वेगळी होती आणि यामध्ये एक निर्णय या चित्रपटाची कहाणी सुद्धा वेगळी आहे. हा चित्रपट श्रीरंग देशमुख यांनी दिग्दर्शित केलेला आहे, पण तुम्हाला माहितीच आहे की श्रीरंग देशमुख हे अनेक मालिकांमधून किंवा चित्रपटामधून झळकलेले आहेत. त्यांची ॲक्टिंगही खूप छान आहेत आणि या चित्रपटाद्वारे सुद्धा त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे. म्हणजेच या चित्रपटामध्ये ते ईशानचा मोठा भाऊ दाखवण्यात आलेले आहेत. या चित्रपटामध्ये अनेक नावाजलेले कलाकार आहेत आणि त्यामुळेच त्यांच्याकडून अपेक्षाही तेवढीच मोठी होती, पण त्यांनी सर्वांनीच ॲक्टिंग खूप छान केलेली आहे. त्याचबरोबर मधुरा वेलणकर यांचं 5 वर्षानंतर या चित्रपटाद्वारे कमबॅक होत आहे, त्यांची ॲक्टिंग खूप छान झाली आहे. त्याचबरोबर कुंजिका काळवीट या अभिनेत्रीचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि ते तिच्या एक्सप्रेशन आणि ॲक्टिंगवरून आपल्याला सतत जाणवत राहतं की पहिलाच हा हिचा चित्रपट आहे. त्याचबरोबर या चित्रपटाद्वारे स्पर्म डोनेट हा एक नवीन विषय हाताळण्यात आलेला आहे, पण विषय जरी नवीन असला तरी असं वाटतं की कुठंतरी पारंपरिकता या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्नही केला गेला आहे. त्यामुळेच नवीन आणि पारंपरिक विचार हे दोन्हींचं मिश्रण या चित्रपटाद्वारे आपल्याला दिसून येतं आणि या चित्रपटाचं संगीत हे ठीकठाकच आहेत. तर मंडळी, एक नवीन विषय घेऊन हा चित्रपट आलेला आहे. त्याचबरोबर सुबोध भावेची दमदार ॲक्टिंग, ती त्याची अनेक चित्रपटांमध्ये ॲक्टिंग ही खूप जबरदस्त असते आणि ॲक्टिंगच्या बाबतीत त्याचा तर प्रश्नच नाही. तर त्याची ॲक्टिंग त्याचबरोबर अनेक कलाकारांची खूप छान ॲक्टिंग यामध्ये झालेली आहेत. तर हे सर्व बघण्यासाठी नक्कीच हा चित्रपट पाहायला पाहिजे. तर मंडळी, आता देऊया या चित्रपटाला रेटिंग. तर मी या चित्रपटाला 5 पैकी 3 स्टार देत आहेत. म्हणजेच हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखा नक्कीच आहे. तर मंडळी, हा होता या चित्रपटाचा रिव्ह्यू. आता हा चित्रपट पाहायचा की नाही हा निर्णय तुम्ही घ्या. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा चॅनल संतोष चकोर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओलाही लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.